दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटानं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय। स्वतः शरद पवार आपल्या खासदारांबरोबर जंतर मंतर इथं पोहोचले। त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याशी संवादही साधला। मला एकटं पाडण्यासाठी मला कारण की माझे डेलिगेशन आमचं गेलं आणि मी एकटा पडलो मग इथं तो सगळं मला एकटं पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती। इकडे आरएफ वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले, त्यांना माहिती नव्हती। संस्थेचे दुसरे राष्ट्रवादी सरकारला आव्हान आहे। पहिल्यांदा सूर्यवंशी हा माझा काही होता आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळलं हे असोसिएट एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी जाणं केलं। एवढं वर्ष आंदोलन 30 दिवस चालू आहे आणि नवीन जाणं करत नाही हे आंदोलन आहे आणि म्हणून जाणं प्रोसेस सुरू करा। त्यांच्या निधीकडे ज्या मागण्या आहेत त्या खुल्या करा, बाकी काही नाही। त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रोसेस त्यांनी दूर राहावं, त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी आग्रह राहावा, बाकी काही नाही।